मंडळी रामराम. आपला आजचा विषय येतो म्हणजे स्पॉन्ज गार्ड म्हणजेच गिलक किंवा चोपड दोडक. तर याच्या जे सर्वात उत्कृष्ट जे 5 वाहन आहेत त्याबद्दल आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सध्या मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये कित्येक वाहन उपलब्ध आहेत. जेवढे चांगले येतात तेवढे खराब वाहन सुद्धा येतात. आपल्याकडनं जर चुकीच्या वाहनाची जर निवड झाली तर आपलं पूर्णच्या पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते होतच होतं. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि शेतकऱ्याला योग्य वाहनाची निवड करता आली पाहिजे. या उद्देशाने हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन बिलकुल करत नाहीये. शेतकऱ्यांचा फायदा ज्या वाहनामध्ये आहे, शेतकऱ्यांचं हित ज्या वाहनाकडनं होणार आहे, असे सर्वात उत्कृष्ट 5 वाहन मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. तर मी कित्येक प्लॉट पण बघितले आहेत आणि कित्येक शेतकऱ्यांना पण भेटलेले आहेत. त्यानंतर हे 5 वाहनं जे आहेत ते आपण ठरवलेले आहेत. तर सर्वात उत्कृष्ट हे कशावरनं, तर त्याची काही कारणं येतात. ते म्हणजे हे जे वाहनं येतात 5 सर्वात लवकर येणारे वाहन येतात, जे की 40 ते 45 दिवसामध्ये पहिला तोडा येतो. दुसरी गोष्ट जी आहे, यांचा जो रंग आहे हा आकर्षक हिरवा असतो. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे याची जी लांबी जी येते ती 20 सेंटीमीटर पासून 30 सेंटीमीटर असते आणि याचं जे वजन असतं, एका फळाचं जे वजन आहे ते वजन जवळपास 100 ग्राम पासून 150 ग्राम असतं. नंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वाहनाची उत्पादन क्षमता सर्वात चांगली आहे असेच 5 वाहनं जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. सोबतच जे आहे ज्याची रोग प्रतिकार क्षमता ज्या वाहनाची सर्वात चांगली आहे अशीच वाहनं जे आहेत आपण इथे घेऊन आलेले आहे. तर मंडळी याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट 5 वाहनांबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पहिलं येतं व्हीएनआर सीडचं आलोक. त्यानंतर नंबर 2चं जे वाहन आहे ते म्हणजे इंजा सीडचं इंजा 33 नंबर. त्यानंतर नंबर 3चं जे वाहन आहे ते म्हणजे म्हैको सीडचं हरिलोक. नंतर म्हैको सीडचं जे हरिता म्हणून पण येतं आणि त्यानंतर नंबर 5चं जे वाहन आहे ते म्हणजे व्हीएनआर सीडचं अनिता. तर मंडळी गिलक किंवा चोपडा दोडक्यामधले सर्वात उत्कृष्ट हे 5 वाहनं होते. तर यापैकी तुम्ही कोणती लागवड केलेल्या आहात किंवा तुमच्या एरियामध्ये याच्यापैकी कोणत्या वाहनाची लागवड केली जाते किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्या वाहनाची जर लागवड करून शेतकरी संतुष्ट असतील, चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेत असतील, तर ते वाहन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुलच विसरू नका. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की आनंददाता सुखी भव. धन्यवाद.